बेस्ट बॉलिंग अटॅक या टुर्नामेंट मधला आपल्याला दिसलाय आणि आपण इथे पाहत आहोत की या फायनलच्या सामन्यासाठी आपल्याला अंपायर म्हणून लाभले आहेत सनी जाधव आणि लेग अंपायरिंग करतायत अमन। तर सगळे आपण पाहत आहात मैदान गच्च भरलेला आहे। आरपीएल सीझन 2 राज प्रीमियर लीग 2025 सीझन 2 चा हा अंतिम सामना फायनलचा सामना दोन संघांमध्ये राज निंजाज विरुद्ध राज ग्लॅडिएटर्स। हरेश पहिलं षटक बंगलो कडून 5 षटकांचा सामना आणि सामना या गोलंदाजाला फेसिंग करतोय, समोर जातोय तो प्रथमेश किर्दत। नक्कीच या फायनल मध्ये ग्लॅडिएटर संघाचं पहिलं षटक संघाची धुरा ज्याने सांभाळली आहे तो हरेश पवार। बॉलिंग एंडवर आपल्याला दिसतोय त्याच्या हातात नवीन चेंडू। दुसऱ्या ठिकाणी आपण बॅटिंग मध्ये पाहतात स्वतः निंजाचा संघ मालक प्रथमेश किर्दत लीडिंग फ्रॉम द फ्रंट आणि नॉन स्ट्राईकला तेजस घाग या आरपीएल चा सर्वात महागडा खेळाडू। चला सामन्याला सुरुवात होत आहे। पहिला चेंडू घेऊन हरेश पवार, चांगला असा चेंडू मिडविकेट हिट टोलवलाय हो आणि पहिल्या चेंडूवर झेलबाद। अडकला आहे राज ग्लॅडिएटर या संघास। प्रथमेश किर्दत पहिल्याच बॉलला ना संघाचं ना स्वतःचं कुठलंच खातं त्यांनी उघडलेलं नाही आणि परत माघारी परतताना थोडस नमूद करायला लागेल की गेल्या वर्षी हरेश हा एवढा पॉप्युलर खेळाडू नव्हता किंवा हरेश एवढा इफेक्टिव्ह झालेला नव्हता तेवढा इफेक्टिव्ह या वर्षी झालेल्या बॉलिंग मध्ये। पुढचा फलंदाज श्रीपाद सालेकर। फायनलचा सामना आणि दोन्ही संघांनी नोंद घ्यावी 5 षटकांचा हा सामना असेल। 5 षटकांमध्ये एक पहिली ओव्हर जी आहे ती मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे आणि यामध्ये 5 बॉलर यूज करायचे आहेत। दुसरा चेंडू घेऊन हरेश पवार, चांगला चेंडू सर्कलच्या वर टोलावला आहे। एक धाव घेऊन पूर्ण दुसरा धावेचा प्रयत्न होतोय परंतु श्रीपाद हे तेजसला माघारी परताना की नाही। आत्ताच एक विकेट गेलेली आहे, घाई नको, अजून 2च बॉल झालेले आहेत, अजून 28 बॉलचा खेळ शिल्लक आहे। तेजस हा असा एक खेळाडू आहे की समोरच्या टीम मध्ये किंवा बॉलर्स मध्ये धडकी भरवण्याचा प्रयत्न तो त्याच्या प्रत्येक चेंडूवरून करू शकतोय। काही वेळेला त्याची बॅट ही आग ओतते असं म्हणायला हरकत नाहीये। बघूया आता अंतिम सामन्यामध्ये तेजस काय चमत्कार करतोय। उत्कृष्ट असा चेंडू फायनल मध्ये अशी बॉलिंग विदाउट प्रेशर टाकणं म्हणजे एक मोठी गोष्ट आहे। हरेश पवार एक उत्कृष्ट यॉर्कर लेनचा चेंडू होता, बॉल आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही। बॉल 22च्या स्वरूपात एक धाव राज निंजा या संघामध्ये ऍड होत असताना धाव संख्या झालेली आहे 2 धावा। तीन चेंडू 2 धावा आणि बॅटची कडा घेऊन चेंडू डी झोन मध्ये। अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या पॉवर प्लेचे। यस चा 5वा चेंडू घेऊन हरेश पवार पुढून मारण्याचा प्रयत्न परंतु हा चेंडू जर जागेवर खेळला असता तर एका झोन मध्ये आला असता आणि चांगला फटका बसला असता परंतु श्रीपाद यांनी पुढे येऊन तो चेंडू स्वतःसाठी यॉर्कर बनवून घेतला म्हणून या चेंडूसाठी
निर्धाव चेंडू हा टाकण्यात आला. स्वतः हा यॉर्कर चेंडू बनवला श्रीपाद यांनी. 5 चेंडू नंतर धाव संख्या झालेली आहे 3. एक गडी बाद. ज्याप्रमाणे भारतीय क्रिकेटमध्ये सुरिंदर अमरनाथ, मोहिंदर अमरनाथ, अरुण लाल, मदन लाल असे दोन बंधू बंधू खेळत होते, तसेच या RPL मध्ये पण स्वप्नील आणि हरेश हे दोघही भाऊ आणि दोघही समोरच्या टीम्स मध्ये खेळतात. मिड विकेटचा डायरेक्ट बॉल होता. मिड विकेट टोलवला. पॉवर फिल्डिंग करतोय का नाही. हा चौकार एक भरून काढले. जे 3 डॉट गेले ते डॉट कुठेतरी भरून काढले आहेत श्रीपाद यांनी शेवटच्या चेंडूवर चौकार मारून. आणि धाव संख्या झालेली आहे 7. अजून 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 24 चेंडू मध्ये आपल्याला पॉवर प्ले नाही आहे. बाहेर आपले 5 खेळाडू ठेवायचे आहेत फिल्डिंग टीमला, याची त्यांनी नोंद घ्यावी. आणि एक बॉलर एकच ओव्हर करू शकतो, म्हणजे 5 ओव्हरसाठी आपल्याला 5 बॉलर काढायचे आहेत. मला वाटतं नेक्स्ट बॉलिंग बहुतेक दुसरं षटक. येस, अजून एक गोष्ट, सनी जे लेग अंपायर आहेत त्यांनाच मला सांगू इच्छितो की ते ऑफ साइडला लहान लहान मुलं क्रिकेट खेळतायत, कॅच खेळतायत आणि समोर तिथे ती बसलेली कट्ट्यावरती बसलेली जी मुलं आहेत त्यांनाही मागे करावं. सगळ्यांनी कृपया जे कट्ट्यावरती आतमध्ये क्रीज मध्ये आतमध्ये आहेत त्यांनी कृपा करून बाहेर जायचं आहे. धन्यवाद. आपण सगळेच क्रिकेट खेळतो, आपल्या सर्वांच्या टुर्नामेंट असतात, एकमेकांना आपल्याला सहकार्य करायचं आहे. आणि यस, थँक्यू. आणि जे लहान मुलं खेळत आहेत त्यांनी सुद्धा कृपया करून एका तासाभरासाठी आपण आपला खेळ थांबवा, कारण की एक शेवटची मॅच आपली बाकी आहे. एक मौल्यवान फायनलची मॅच होते, एक मोठी मॅच होते इथे. आपल्याला आता बघायला मिळतं की प्रत्येक आतापर्यंतच्या जेवढ्या मॅचेस झाल्या त्या मॅचेस मध्ये शेवटचं षटक हे समीरने टाकलेलं होतं आणि दुसरं षटक टाकण्यासाठी समीरला इथे आणलेलं आहे. म्हणजे काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी या ठिकाणी जयने केलेली दिसते या समोरच्या संघासाठी. येस, आपण जसं म्हणतो की आपण क्रिकेट खेळतो तर समोरच्या टीमचं मनोबल कधी आपल्याला त्याला उंचावर न्यायचं नसतं, म्हणून हे असे वेगळे डावपेच कर्णधार करत असतो की याने याला. मग समोरचा फलंदाज सुद्धा विचार करतो की दुसरी ओव्हर का देण्यामागचं कारण काय, त्या विचारामध्ये एखादी विकेट जाऊ शकते त्याच्या. म्हणून हा खूप टप्प्याचा चेंडू, जसं मी म्हटलं होतं, जय देसाई बॉल खाली आली, कॅच. आधीच म्हटलं की काहीतरी डिस्कशन झालं, एक महत्वाचं डिस्कशन झालं. आणि समीर येल्वे हा एक आपण असं म्हणू शकतो की हुशार बॉलर आहे, एक चतुर बॉलर आहे. त्यांना माहिती आहे की कुठे कुठला टप्पा टाकायचा आहे आणि विकेट काढायची आहे. ध्रुवील पुढचा खेळाडू मैदानामध्ये की ज्याने सेमीफायनल्स मध्ये पण अत्यंत चांगला स्कोर केलेला होता. ध्रुवील आता मला वाटतं संघाची धुरा इथे सांभाळतोय. समीर थोडीशी फिल्डिंग क्षेत्ररक्षण सजवतोय आणि थोडंसं प्रेशर देण्याचा प्रयत्न करतोय श्रीपादला, ध्रुवीलला. सॉरी. येस, नक्कीच. ध्रुवील सुद्धा याने सुद्धा या टुर्नामेंट मध्ये एक चांगली कामगिरी केली आहे ध्रुवीलने, म्हणूनच एक महत्वाचा खेळाडू तो ठरलेला आहे या निंजासाठी. त्याच्यासाठी म्हणून एवढी आखणी करताना आपण पाहत आहोत जो ग्लॅडिएटर संघ आहे की कुठे कुठला फिल्डर कुठे ठेवायचा, त्याचा बेस्ट झोन कुठला आहे, त्याचा तो कुठे शॉट मारू शकतो आणि कुठे आपण त्याची कॅच काढू शकतो. जर आपण बघत असाल तर रायटीसाठी स्वतः जय देसाई हा मिड विकेटला होता, परंतु एक 200 मीटरचं अंतर कापून तो स्वतः लॉंग ऑनला गेलेला आहे ध्रुवील याच्यासाठी. बाउंड्री लाईनच्या बाहेर आहेत ते, काही प्रॉब्लेम नाही. स्टेज येस,
थोडं काही तांत्रिक अडचण असल्या कारणाने 2 मिनिटं घेत थांबला होता, परंतु पुन्हा एकदा खेळाकडे वळूया. एक षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 7 आणि 2 गडी बाद झालेले आहेत निंजा या संघाचे. पाहू याच्या पुढे ध्रुवील आपल्या संघाला कुठपर्यंत पोहोचवतोय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने फटका, परंतु तो बॉल झाडाला लागून थोडा त्याची स्पीड कमी झाली आणि 2 धावा घेण्यात त्यांना यश मिळालंय. मी आधीच सांगितलं त्या साईडला जे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपा करून आपण रेलिंगच्या मागे जावं. बॉल अडला किंवा बॉल लागला तर काही औचित्य प्रकार घडू शकतो, म्हणून विनंती आहे की आपण रेलिंगच्या मागे जावं. धन्यवाद. एक चेसिंग टार्गेट जर समोर ठेवलं संघापुढे तर मला वाटतं हा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल तेवढ्याच ताकदीने तो मिड विकेटच्या दिशेने टोलावला आणि बावा तिकडे फिल्डिंग करतोय आणि एक चांगला थ्रो नाही म्हणता येणार, परंतु एक क्विक थ्रो ज्याला आपण म्हणतो तो क्विक थ्रो बावाकडनं किंवा प्रसाद खानविलकर यांच्याकडनं आपण पाहतोय. 2 चेंडूंवर आतापर्यंत 3 चेंडूंवर बेसिकली 3 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. बॉल टू बॉल स्कोर चाललेला आहे या ओव्हरमध्ये. जर चांगलीच एक धावसंख्या उभी करायची असेल तर नक्कीच एक मोठे फटके दोघांपैकी एका बॅट्समनला खेळणं गरजेचं निंजा या संघासाठी. चांगला फटका, पाहू हा काय होतोय. दोन मिनिटं डिसिजन होल्ड करा. यस, आम्ही पाठवलेत कमिटी मेंबर्स, डिसिजन पेंडिंग ठेवा. श्रवण जरा चढवर. चला, मला वाटतं जुना बॉल अंपायर कडे आहे ना. 2 धावा, बॉल खाली पडलेला नाहीये. 2 धावा. ओके, थँक्यू. चांगला फटका मारला होता श्रीपाद यांनी. पुन्हा एकदा शॉट आणि हा षटकार. चांगला षटकार, आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि मिड विकेटच्या दिशेने हा चेंडू टोलावला आणि हा चेंडू हा षटकार. मॅच बॉल आलेला आहे आणि हा जो मागे गेलाय तो किती नाही, तो आधीचा बॉल. षटकार मारलेला आहे. धाव संख्या पुढे सरसावते आहे 18 धावा. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने आणि पाहूया कॅच होतोय का. कॅचचा प्रयत्न होता परंतु थोडी अवघड कॅच असल्या कारणाने कॅच घेता आली नाही, पण तेवढीच उत्कृष्ट अशी फिल्डिंग इथे हरेश पवार यांच्याकडनं. एकच धाव देण्यात आणि ओव्हर झालेला आहे. इथे 2 षटकांनंतर धाव संख्या झालेली आहे 19. एक चांगली अशी धाव संख्या निंजा या संघाने इथे उभारली आहे. एक सरासरी 9.5च्या सरासरीने निंजा संघ बॅटिंग करताना आपल्याला दिसतोय. यस, फायनलचा सामना इथे आपण पाहत आहोत. बक्षिसांची एक वेगवेगळ्या प्रकारची बक्षीस आपण ठेवलेली आहेत. फर्स्ट प्राइज जो जिंकलेला संघ असेल त्याला रोख रक्कम 15,000 आणि आकर्षक चषक. उपविजेता संघाला रोख रक्कम 10,000 आणि आकर्षक चषक. मॅन ऑफ द सिरीजला 32 इंचाचा LED TV आणि आकर्षक चषक. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर यांना सुद्धा बॅट आणि आकर्षक चषक. त्याचप्रमाणे या पूर्ण 2 दिवसाच्या टुर्नामेंट मध्ये जो एक उदयोन्मुख खेळाडू आपण एक निवडणार आहोत त्याच्यामध्ये आपण त्यांना स्मार्ट वॉच देत आहोत. चला, तिसरं षटक घेऊन स्वतः जय देसाई. 2 षटकानंतर धाव संख्या 19 आणि जय देसाई बॉलिंग एंडवर स्वतः ग्लॅडिएटर संघाचे कर्णधार. मॅच सध्या बॅलन्स्ड आहे. फटका मारण्याचा प्रयत्न होता
परंतु बॉल काही कळलेला नाही. श्रीपाद याला समोर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु जय देसाई हे दोन्ही दिशेला बॉल वळवतात, स्लोअर वनचा उपयोग करतात, फास्टर वन टाकतात, कटर टाकतात, स्ट्रेट बॉल टाकतात. तर त्याची बॉलिंग खेळणं थोडं अवघड जातं. चला दुसरा चेंडू जय देसाई. फुलटॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने आणि त्याला जतीन फील्ड करतोय. चांगली फिल्डिंग जतीनने केली. मला वाटतं ही फिल्डिंग करत असताना जतीनला थोडी फार पायामध्ये दुखापत झाली आहे, परंतु जतीन हा ग्लॅडिएटर संघाचा एक महत्वाचा खेळाडू जो ओपनिंग करतो बॅटिंगसाठी ग्लॅडिएटर संघाची. तर आता दुखापत होऊन एक मोठा सेटबॅक, जर जतीनला दुखापत झाली तर एक मोठा सेटबॅक मिळेल ग्लॅडिएटर संघाला. दोन चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या 20. आता हा सामना पाहायला मजा येईल. एका साईडला आहे या टुर्नामेंटचा आतापर्यंत त्याने सर्वात चांगली खेळी केली असा बॅट्समन, आणि एका साईडला आपण पाहतोय ज्याने उत्कृष्ट बॉलिंग टाकली या पूर्ण टुर्नामेंट मध्ये जय देसाई. दोघही डावखुरे. पाहू वरचढ या लढाईमध्ये वरचढ कोण ठरतोय, ध्रुवील राठोड की जय देसाई. स्लोअर मोड बॉल आणि हा मला वाटतं मासा अडकला आहे, परंतु कॅच, अरे ही सर्वात महत्वाची कॅच होती. आणि जसं मी म्हटलं होतं की एक चांगला बॉलर, एक उत्कृष्ट बॉलर आणि एक उत्कृष्ट बॅट्समन यांच्यामध्ये ही लढाई आहे. आणि जवळपास जय देसाई यांनी ही लढाई जिंकलीच होती, परंतु फिल्डिंग तिकडे झाली नाही, कॅच जज करता आला नाही, त्यामुळे एक जीवनदान ध्रुवील राठोड याला. आणि याचा फायदा उचलताना ध्रुवील राठोड आणि बॉल, याला म्हणतात नशीब, याला म्हणतात नशीब. यस यस, भाग्य निकालने का है, झाड़ को लग के रिटर्न आया है. गुड शॉट. एक चांगला शॉट मारला होता ध्रुवने, परंतु जे आपण म्हणतो की नशिबाची साथ नव्हती या शॉट मध्ये. आणि हा शॉट नक्कीच एक षटकार झाला असता, पण जे झाड होतं त्या झाडाला बॉल लागून पुन्हा मैदानात आला आणि ज्याच्यामुळे हा या शॉटवर एक धाव घ्यावी लागली. चार चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धाव संख्या 23. चांगला शॉट होता बॅकफुटवर मारण्याचा, परंतु नो प्लेयर झोन मध्ये शॉट. एक धाव घेण्यात यश. तिसऱ्या षटकाचा एक चेंडू बाकी आणि धाव संख्या आहे 24. 5 धावा आलेल्या आहेत फक्त या 4 चेंडूंमध्ये. मला असं वाटतं की आता शेवटच्या 2 षटकांमध्ये कमीत कमी 30 धावा तरी कुठल्या पाहिजेत. निंजा या संघाने जर त्यांना चांगलं आव्हान ग्लॅडिएटर संघासमोर ठेवायचं आहे. बॅटिंग मध्ये अजून आपण पाहणार आहोत आदित्य भोसले, पण मी असं म्हणेन की आदित्य भोसले हा असा फलंदाज आहे की त्यांनी मॅक्सिमम बॉल या मॅच मध्ये खेळणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू घेऊन आणि हलक्या हाताने टाकलेला चेंडू, याच्यामध्ये पूर्णपणे ध्रुवील राठोड यांना फसवण्यात यश आलेलं आहे. जय देसाई यांना. दोन षटकांचा खेळ बाकी. 12 चेंडूंमध्ये किती धावा येतील? 3 षटकानंतर धाव संख्या झालेली आहे 24. 8 ची सरासरी. सामना जिंकायचा असेल तर कमीत कमी 40 धावा हव्यात. 40 ते 45 धावा 5 षटकांमध्ये. इथे स्वतः कर्णधार आदित्य ध्रुवील राठोडची काहीतरी वार्तालाप करताना, चर्चा करताना की याच्या पुढची रणनीती कशी ठेवायची आहे, 12 चेंडूंमध्ये किती धावा गुटायच्या आहेत याची रणनीती करताना.
पुढचा षटक घेऊन येतात बाबू शेलार. राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट. मारा करतील बाबू शेलार, सामना करतील श्रीपाद सालेकर. 12 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटचा सामना, अंतिम सामना या RPL सीझन 2 चा. राज ग्लॅडिएटर्स विरुद्ध राज निंजाज. आणि हा मला वाटतं डेड चेंडू, डेड बॉल. थोडा वेगळा प्रयत्न करण्याचा डाव होता बाबू शेलार यांचा, परंतु मला वाटतं तो डाव फसला. शॉर्ट बॉल टाकायचा असावा त्यांना, श्रीपाद सालेकर यांना. ठीक आहे, पुढचा चेंडू घेऊन बाबू शेलार. यॉर्कर लेनचा चेंडू. मी जसं म्हटलं, जी खेळी केली, कुठला चान्स नव्हता श्रीपाद सालेकर यांच्याकडे बॅट फिरवण्याचा. बॉल कम्प्लिटली त्रिफळाचीत, एकदम बुमरा यॉर्कर टाइप वाला हा बॉल, की कुठल्याच बॅट्समन कडे याचा तोड नाही किंवा या बॉलचं उत्तर नाही. आदित्य या संपूर्ण सामन्याची सूत्र आता आपल्या हाती घेतोय. बघूया आदित्य काय करतोय. मगाशी आदित्यने पूर्णपणे सामन्यामध्ये आपली खेळी दाखवलेली होती. आणि इथे जे क्रिकेट प्रेमी रसिक आहेत त्यांना मला इथे सांगावं वाटतं की काही जे उदयोन्मुख खेळाडू या सामन्यांमध्ये खेळत आहेत, त्यांचा सामना बघण्यासाठी किंवा त्यांचा खेळ बघण्यासाठी त्यांची घरची मंडळी ही सुद्धा इथे उपस्थित राहिलेली आहे. आपण बघतोय की रायझिंग सनच्या गेटच्या पाशी बरीचशी मंडळी ही आपल्या मुलांचे खेळ बघण्यासाठी आलेली आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. ओ आणि हा मोठा झटका. पूर्ण गेम चेंज झालेला आहे. इकडे 2 चेंडूंवर 2 खेळाडू, ते सुद्धा यॉर्कर मध्ये बोल्ड. बाबू हॅट्रिक वर आणि इथे बाबू शेलार हॅट्रिक वर. आणि जर ही हॅट्रिक झाली तर या संपूर्ण RPL मधली पहिली हॅट्रिक. एक वेगळं उत्साहाचं वातावरण आता ग्लॅडिएटर या संघामध्ये आपल्याला पाहताना दिसतंय, कारण की एक मोठा खेळाडू त्यांनी परती पाठवला आहे, तो म्हणजे आदित्य भोसले. बाबू शेलार, जर ही हॅट्रिक झाली तर या RPL सीझन 2 मधली पहिली हॅट्रिक याची नोंद होईल. बॅटिंगवर आहेत रितेश काजारे. चांगला डिफेन्सिव्ह शॉट, रन घेण्याचा प्रयत्न होता, परंतु ध्रुवील याने त्याला पुन्हा माघारी पाठवलेला आहे. थोडं कन्फ्युजन क्रिएट झालं होतं रितेश मध्ये आणि ध्रुवील मध्ये. रितेश सांगत होता की हा रन झाला असता, पण ध्रुवील म्हणत होता की आत्ताच 2 विकेट गेल्यात, रिस्की रन नको. चला ओव्हर द विकेट होते का पाहू. हलका हाताने सोडलेला चेंडू, लॉंग ऑनच्या दिशेने बॉल गेलेला आहे. निलेश उतेकर फिल्डिंग करतील. एक धाव घेऊन पूर्ण धाव संख्या झालेली आहे 25. 4 चेंडू झालेले आहेत या षटकातले. चांगली अशी गोलंदाजी करताना आपल्याला बाबू दिसतोय की त्याने या 4 चेंडूंवर फक्त 1 धाव दिलेली आहे. आणि आता बॅटिंगवर आलेले आहेत ध्रुवील राठोड. पाहू ते काय करतात. अजून सुद्धा 8 चेंडूंचा खेळ बाकी. चांगलासा लो फुलटॉस चेंडू आणि तेवढ्याच ताकदीने तो लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू टोलवला होता. ध्रुवीलने एक चांगला पंच मारला होता, त्याला आपण लेदर क्रिकेट पंच म्हणतो, असा पंच मारला होता आणि तो चेंडू एका चांगल्या ज्या वेगाने आला त्याच वेगाने तो
परतवला, परंतु फिल्डरने तो फील्ड केला आणि 1 धाव या चेंडूवर निंजा या संघाला. शेवटचा चेंडू घेऊन बाबू शेलार, हितेंद्र शेलार सामना करतील रितेश. अवांतर धाव, वाईड चेंडू. 1 धावसंख्या पुढे सरसावते आणि धावसंख्या झालेली आहे 27. 23 बॉल 27 धावा झालेल्या आहेत. अजून 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि ही खेळी काही कळलेली नाही मला या संघाची की शेवटचा चेंडू डॉट घालवावा. प्रत्येक बॉलला रन येणं गरजेचं आहे, कारण की सध्या स्कोर हा एवढा मोठा नाही. जर तुम्ही ग्लॅडिएटर संघाची बॅटिंग लाईन बघाल तर एवढा मोठा स्कोर नाही. आता 6 चेंडू, मला असं वाटतंय की ध्रुवील 4 ओव्हर नंतर धावसंख्या 27. आता ध्रुवील राठोड प्रयत्न करतील की मॅक्झिमम 6 चेंडू, या षटकातले मॅक्झिमम चेंडू त्यांनी खेळावेत अशी निंजा टीमची सुद्धा अपेक्षा असेल. आणि ध्रुवील सुद्धा तेच विचार करत असेल की ही पूर्ण ओव्हर मला खेळ. आणि बॉलिंग एंडला कोण येत आहे? जतीन देवारे. शेवटचा षटक घेऊन हे निर्णायक षटक ठरू शकतं या ग्लॅडिएटर संघासाठी. या आरपीएलचं आणखीन एक महत्व म्हणजे एकूण 90 खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला आणि त्या 90 मधून 70 खेळाडूंना या आरपीएल मध्ये खेळण्याचा चान्स मिळालेला आहे. आणि त्यातील काही संस्था अशा आहेत की त्या संस्थांमधून जवळजवळ 8 ते 10 खेळाडू वेगवेगळ्या संघांमधून खेळत आहेत. यस, नक्कीच यातले भरपूर असे खेळाडू आहेत जे बाहेर टुर्नामेंट सुद्धा खेळतात. मोठ्या मोठ्या टुर्नामेंट ज्यांनी गाजवलेल्या आहेत. काही महत्वाची नावं मी घेतो इथे की एका संस्थेमधून बाबू आहे, समीर आहे, ऋतिक आहे, विशाल आहे, टेट आहे. हे असे काही खेळाडू आहेत. किंवा आणखीन बऱ्याचशा संस्थांमधून निब्दे आहे, अनुप आहे, पवन आहे, आणखीन मला वाटतं मयूर आहे तिथनं. असे बरेचसे खेळाडू आहेत की एकेका संस्थांमधून 7 ते 8 खेळाडू या आरपीएल मध्ये उतरलेले आहेत आणि वेगवेगळ्या संघांमधून हे सर्व खेळाडू खेळत आहेत. यस, नक्कीच. आता शेवटचा षटक घेऊन येतोय जतीन. फिरवण्याचा प्रयत्न होता आणि हा वाईड चेंडू, अवांतर धाव. 6 चेंडूंचं षटक असतं, परंतु मला असं वाटतं की जतीनचं 7 चेंडूंचं होईल. या बॉल नंतर 6 चेंडू त्याला टाकावे लागतील. आणि पाहू आता ध्रुवीलची रणनीती काय आहे. जतीन दोन्ही साईडला तो बॉल फिरवू शकतो असा गोलंदाज जतीन. आणि हा मारण्याचा प्रयत्न होता. ध्रुवीलला सुद्धा माहिती आहे, त्याने सुद्धा डोक्यावर हात लावला की त्याच्या पट्ट्यातला चेंडू होता, परंतु चेंडू काही त्याला कळला नाही आणि यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या झाली आहे 28. हा सुद्धा मारण्याचा प्रयत्न. बॉल टप्पा घेऊन उसळी घेतोय आणि बॅटची कडा घेऊन रेलिंगला लागतोय आणि तसाच हा निर्धाव असा चेंडू. 2 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि धाव संख्या फक्त 28. एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला इथे पाहायला मिळते आहे आतापर्यंत तरी. आणि हा बॉल त्रिफळा चेत. चांगली बॉलिंगचं प्रदर्शन करताना इथे जतीन. टीमला रोखून ठेवायचं, विकेट्स काढायचे आणि एक दबाव तंत्र हे जे काय आहे ते दबाव तंत्र त्या संघावरती टाकायचं आणि निश्चितपणे त्यामध्ये जय यशस्वी ठरलेला दिसतोय. एक दबाव तंत्र समोरच्या टीमवरती दिसतंय तिथे.
चला नवीन बॅट्समन मंगेश कुर्लेकर एक चांगली गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय जतीन. चांगले असे चेंडू त्यांनी मला असं वाटतं की दोन्ही साईडला फिरवले त्यामुळे ध्रुवील थोडा कन्फ्यूज झाला. एक प्रेडिक्टेड बॉलिंग खेळण्यासाठी तो गेला परंतु जतीनने त्याला सरप्राईज केला आणि त्याला त्रिफळाचीत केला. पुढचा चेंडू जतीन आणि मिड विकेटच्या दिशेने हा चेंडू टोलावला आहे. फिल्डिंग करतील प्रवीण. हा थोडीशी मिसफिल्ड झाली आणि 2 धावा इथे घेण्यात यश आलेला आहे आणि एक धाव शॉट. धाव संख्या पुढे सरसावते आहे 29. एक धाव आणि मला असं वाटतंय की गेल्या मॅच मध्ये सुद्धा मंगेश शॉट धावलेला होता. 2 रन जागी 1च रन मिळतो. याच्यामध्ये टीमचं नुकसान होतं. ही गोष्ट प्लेयरला कळाली पाहिजे कारण की आपण जेव्हा रन पूर्ण करतो तेव्हाच आपल्याला रन मिळतो. पुढचा चेंडू चांगला चेंडू आणि लॉंग ऑनच्या दिशेने स्ट्रेट ऑफ द विकेट हा चेंडू खेळलाय. चांगली अशी फिल्डिंग बाबू शेलार आणि त्याचाच उत्कृष्ट थ्रो. पाहू काय होता आणि हा थ्रो फिल्डरला लागलेला आहे. ठीक आहे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये या गोष्टी कोणी मुद्दामून करत नाही. एक चांगली स्पोर्ट्समन स्पिरिट आपल्याला इथे पाहायला मिळते दोन्ही संघाकडून. जोरदार टाळ्या वाजवाव्यात सर्वांनी. आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 31. एक कमी अशी धावसंख्या आहे परंतु त्यांच्याकडे निंजासकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. शेवटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न मिड विकेटला मारला आणि चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो जर चांगला असता तर नक्कीच ती 1 रन सुद्धा मिळाली नसती परंतु 1 धाव घेतलेली आहे. इथे पहिल्या इनिंगचा डाव संपुष्टात येऊन धावसंख्या झालेली आहे 32 आणि जिंकण्यासाठी ग्लॅडिएटर संघाला धावा हव्यात 33. 30 चेंडू 33 धावा. दिलेलं नाहीये पण मी असं नाही म्हणणार की सोपं आव्हान आहे. आव्हान मोठं नाहीये परंतु मी तेच म्हणतो 30 धावा करायच्या आहेत 33 धावा करायच्या आहेत त्या बॅटने करायच्या आहेत. तर निंजा या संघाला फक्त एक लक्षात ठेवायचंय की ज्या काही धावा त्या करतील त्या बॅटने झाल्या पाहिजेत. अवांतर धाव मिसफिल्ड ओव्हरथ्रो यामध्ये त्यांना या धावा द्यायच्या नाहीयेत. आणि सलामीची जोडी सुद्धा आपण पाहतोय ग्लॅडिएटर संघाची. हरेश पवार आपल्याला दिसतायत स्वतः बॅट घेऊन परत एकदा जतीन देवारे जे या संघासाठी सुरुवात करतील. 3 मॅच कंटिन्यू जतीन देवारे नॉट आउट राहिलेले आहेत ग्लॅडिएटर या संघासाठी. तेच आपल्याला मैदानात दिसत आहेत. आपल्याला ओपनिंग जोडीमध्ये कुठलाच बदल दिसत नाहीये ग्लॅडिएटर या संघाचा.
30 चेंडूंमध्ये 33 धावांचं आव्हान. फिल्डिंग सजवताना आदित्य भोसले स्वतः संघाचे कर्णधार, सर्व टीम जे खेळाडू आहेत त्या सर्वांना एक ताकीद देताना की हा संघ आपल्याला, हा सामना आपल्याला जिंकायचाच आहे. फक्त एक लास्ट पुश द्या, एक शेवटचा ट्राय करा आणि ट्रॉफी आपल्या हातात, एक विजेतेपद आपल्या हातात. तर पाहू दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते आहे. राज ग्लॅडिएटर चेस करतील 33 धावा 30 चेंडूंमध्ये. पहिला चेंडू घेऊन श्रीपाद सालेकर. श्रीपाद सालेकर हे आहेत पॉवर प्लेचे एक्सपर्ट बॉलर. पाहू याच्यामध्ये ते काही चेंज करतायत का. आणि बाहेर टाकलेला चेंडू आणि अवांतर धाव. तर ही अवांतर धाव झाल्यामुळे ऑटोमॅटिकली 33 धावांचं लक्ष्य हे 32 धावांवर आलेलं आहे, ते पण 30 चेंडूमध्ये. आपण स्वतःचीच आपल्या टीमची एक धाव कमी केलेली आहे या अवांतर चेंडूमुळे. फुलटॉस असा चेंडू. पाहू हा झेल होतोय का ध्रुवील, आणि हा झेल. एक नवीन उत्साह, चांगला झेल त्याने टिपलेला आहे. पहिल्या चेंड जशी सुरुवात निंजा या संघाची झाली होती तशीच काहीची सुरुवात ग्लॅडिएटर हा संघ करताना थोडं डिफिकल्ट होणार आहे ग्लॅडिएटर या संघाला. कारण की जेव्हा कधी पहिल्या चेंडूवर आपला ओपनिंग बॅट्समन आउट होतो, जो येणारा खेळाडू असतो ओपनिंग वन डाऊनचा, तो थोडं दडपण घेऊन येतो. कारण की चेंडूमध्ये एक गडी आपण गमावलेला आहे, 9 गडी मागे आहेत आणि तो चेंडू डॉट गेलेला आहे आणि हा फायनलचा सामना आहे. त्याचप्रमाणे फायनलच्या सामन्याचं सुद्धा दडपण असतं प्रत्येक खेळाडूवर. त्यामुळे पाहून निलेश उतेकर या दडपणाला घालवतायत की प्रेशरमध्ये खेळतायत. आणि नक्की समोरची टीम प्रेशर टाकणारच, कारण की हा फायनलचा सामना आहे. सारखी फिल्डिंग सजवताना आपण पाहत आहोत. आदित्य भोसले हा सामना सहजासहजी त्यांना सोडायचा नाही. आता 29 चेंडूमध्ये 32 धावांचं आव्हान. जसं मी म्हटलं, पुन्हा एकदा आपल्या नावाला शोभेल अशी कामगिरी करताना श्रीपाद सालेकर पॉवर प्ले एक्सपर्ट पुन्हा एकदा एक विकेट घेण्यात त्यांना यश आलेलं आहे पॉवर प्ले मध्ये. आणि आता दुसरा चेंडू आणि सामना करतील निलेश उतेकर. दोघेही एकाच सोसायटीत राहणारे खेळाडू, एकाच संघाकडनं खेळतात सोसायटी टुर्नामेंट मध्ये. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू आणि कव्हरच्या दिशेने हा चेंडू खेळला आणि एक धाव घेण्यात यश. काहीतरी रणनीती एक वेगळी आखावी लागेल निलेश आदित्य भोसले यांना. एक धाव त्यांना अडवावी लागेल. शॉटला प्लेयर आणावे लागतील, कव्हर्सला आणावे लागतील, जेणेकरून जे चोरट्या धावा आहेत त्या अडवल्या पाहिजेत, हलके फटके ते अडवले पाहिजे. याच्यामध्ये एक चेंडू निर्धाव सुद्धा होतो आणि कदाचित त्याच्यामध्ये धावचीत होण्याचा सुद्धा चान्स मिळतो. पाहू पुढचा चेंडू. सामना करतील जतीन आणि हा झेल पुन्हा एकदा. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला नमूद करावीशी वाटते की आपल्या टुर्नामेंटची जी सुरुवात झाली होती, हे दोन संघ खेळले होते. पहिली मॅच कालच्या सत्रातली पहिली मॅच जी झाली होती या दोन संघांमध्ये झाली होती आणि या टुर्नामेंटचा समाप्ती सुद्धा या दोन संघांच्या मॅचमुळेच होते आहे किंवा मॅच मध्येच होते आहे. म्हणजे हे एक कोइन्सिडेंट म्हणता येईल की पहिली मॅच जी सुरुवात झाली आरपीएलची, या दोन संघ एकमेकांसोबत खेळले आणि फायनल सुद्धा हे दोन संघ एकमेकांसोबत खेळत आहेत. म्हणजे नक्कीच असे बलाढ्य असे दोन्ही संघ. आणि आता बॅटिंग वर येत आहेत स्वतः जय देसाई. फिल्डिंग सजवताना चांगली अशी कॅच प्रमोद झगडे यांच्याकडनं स्लिपला आणि 2 गडी बाद केले श्रीपाद सालेकरनी.
पुन्हा कमबॅक करताना आपल्याला दिसतोय टीम निंजा हा संघ. आणि अजय सामन्याला कलाटणी मिळाली, 3 गडी बाद. फायनलचा सामना चला पाहू हॅट्रिक होते का. बॅटिंग वर आहे दीपेश मांजरेकर. हलक्या हाताने स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवला आहे. सर्कल मध्ये 1 धाव घेऊन पूर्ण. 1 बॉल बाकी. 3 धावा झालेल्या आहेत. 3 धावा झालेल्या आहेत. चांगली अशी गोलंदाजी इथे श्रीपादने केले. महत्वाचे खेळाडू त्याने ग्लॅडिएटर्सचे पुन्हा त्यांच्या डगआउट मध्ये पाठवलेले आहेत. एक सेकंड 2 मिनिटं सामना थांबवा. मागचे जे खेळत आहेत प्लीज त्यांनी शेवटच्या 4 ओव्हर बाकी आहेत, थोडा खेळ थांबवा. सिद्धार्थ उनको बोल दे. हाँ यस धन्यवाद. चला शेवटचा चेंडू घेऊन पॉवर प्लेचा श्रीपाद सालेकर सामना करतील निलेश उतेकर. एकदम रोमांचक असा सामना पहिल्या षटकापासून आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा चेंडू, मला वाटतं अवांतर धाव. प्रेशर बनवला होता परंतु या अवांतर धावामुळे थोडासा प्रेशर रिलीज केला आहे श्रीपाद यांनी. ग्लॅडिएटर या संघाकडून धावा झालेल्या आहेत 4. पुढचा चेंडू चांगल्या हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने टोलावला. 1 धाव घेऊन पूर्ण. फील्ड करतील रितेश काजारे आणि 1 षटकाचा खेळ संपून धावसंख्या झालेली आहे 5. जिंकण्यासाठी अजून 24 चेंडूत 28 धावांची गरज. चला सामना खूप रोमांचक होतोय. जिकडे 30 बॉल 32 ची मॅच आली होती तिकडे 24 चेंडू 28 धावा. मॅच अजून संपलेली नाही. फायनल सारखी फायनल होताना आपल्याला दिसते आहे. या दोन्ही संघांमध्ये पहिला सामना पण जो झाला होता आपल्या आरपीएल सीझनचा त्याच्यामध्ये सुद्धा 1 चेंडू मध्ये 5 धावा गरजेच्या होत्या आणि तेजस घाग याने षटकार ठोकावला होता आणि तो सामना निंजासच्या खिशात घातला होता आणि तो सामना ग्लॅडिएटर हा संघ हरला होता. मी पुन्हा एकदा विनंती करतोय की जे आपले लहान मुलं आहेत जे तिकडे सायकल घेऊन उभे आहेत आणि क्रिकेट खेळत आहेत त्यांनी कृपया करून तिकडून बाजूला व्हावं. कमिटी मेंबर्स एकाला मी विनंती करेन कोणीतरी तिकडे जाऊन त्या सगळ्यांना तिकडून थोडं, फक्त 4 ओव्हरचा सामना बाकी आहे. चला कृपया सहकार्य करा. शेवटचे 4 षटक बाकी आहेत. खेळतायत म्हणून नाही, तिकडे बॉल लागण्याची भीती असू शकते लहान मुलांना. म्हणून मी सांगतोय की लहान मुलांनी तिकडनं बाजूला व्हावं, थोडं ट्रॅकच्या साईडला यावं जेणेकरून तुम्हाला बॉल लागणार नाही, कुठली दुखापत तुम्हाला होणार नाही. तर माझी रिक्वेस्ट आहे तिकडे असलेले जे मोठे आपले माणसं आहेत, सिनियर खेळाडू आहेत आणि मला वाटतं शिवक्षेत्राचे आपले मित्र आहेत, त्यांना मी विनंती करेन की कृपा करून लहान मुलांना तिकडनं बाजूला करा जेणेकरून बॉल त्यांना लागणार नाही.
चला सामन्याला आपण सुरुवात करूया. एका षटकानंतर धाव संख्या झालेली आहे 5. पुढचा षटक घेऊन येत आहेत शुभम वाघ. वा काय रायमिंग बसलंय. शुभम वाघ पुढचं षटक. चला हा चेंडू काय अंपायर डॉट बॉल आहे. वाईट चेंडू. ओके वाईट चेंडू. धाव संख्या पुढे सरसावते 6. 24 बॉल 27 वर हे समीकरण आलेलं आहे. पुन्हा एकदा चेंडू आणि गुड बॉल. निर्धाव असा चेंडू. पहा आपण आता निलेश उतेकर याच्या अगोदरची जी मॅच खेळले त्याच्यामध्ये त्यांना फ्री लायसन्स होतं की तुम्हाला मारूनच खेळायचं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी 3 चौकार मारले होते आणि ते 3 चौकार मारून त्यांनी सांगितलं होतं की मी आहे इथे. पुन्हा एक चेंडू आणि हा आत्ता वाईट चेंडू असेल. अवांतर धाव. नक्कीच हा जर सामना जिंकायचा असेल तर मला असं वाटतं की निंजाज या संघाला मग ते असतील, आदित्य असतील, प्रथमेश असतील, आपल्या बॉलरला एक कॉन्फिडन्स देणं गरजेचं आहे. त्याला थोडं गाईड करणं गरजेचं आहे की आपल्याला बॉलिंग कुठल्या टप्प्यावर करायची आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने चेंडू हा केला आणि इकडे थ्रो केला होता परंतु ठीक आहे. मागे बॅकअप होता. नाहीतर काहीतरी वेगळा प्रकार इथे घडला असता. कारण की आधीच धाव संख्या कमी आणि त्यामध्ये आपण जर असे रन्स देणार तर नक्कीच आपण आपल्या टीमला अडचणीत आणू शकतो. आणि आता इथे लेफ्टी आणि राईटचं कॉम्बिनेशन असल्या कारणाने थोडं प्लेयर्स लोकांना शफल व्हावं लागतंय. त्याच्यामुळे थोडा वेळ जातोय. आणि बॅटिंग क्रीजवर आहे दीपेश मांजरेकर. हे सुद्धा चांगले कार्पेट शॉट खेळण्यामध्ये पटाईत असे प्लेयर. एक लेजेंडच आपण म्हणू यांना सुद्धा. जे गेल्या वर्षी लेजेंड होते या वर्षी त्यांना आपण ऑक्शन मध्ये टाकलं होतं आणि नक्कीच एक चांगली बोली करून या खेळाडूला ग्लॅडिएटर या संघाने आपल्या संघामध्ये समाविष्ट केलं. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. वाईट चेंडू. मला वाटतं प्रेशर आता बॉलरवर आलेला आहे. 3 चेंडू त्याने अतिरिक्त टाकलेले आहेत. मला असं वाटतं की बॉल टोटल धाव संख्या 9 झालेली आणि निंजा या संघाने फक्त वाईड मध्ये 5 धावा दिलेल्या आहेत. 9 पैकी 5. थोडा विचार करण्याची गरज आहे निंजा या संघाला. पुन्हा एकदा ऑफ साइड ऑफ स्टंप होता. यॉर्कर लेनचा चेंडू आणि कव्हर्स मध्ये एक धाव घेण्यात यश मिळालेलं आहे ग्लॅडिएटर संघाला. जसं मी म्हटलं की दीपेश हा एक चांगला खेळाडू आहे आणि तो कार्पेट शॉट चांगले करतो. तो सुद्धा एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतो. आणि आता 10 धाव संख्या झाली आणि त्या 10 पैकी 5 धावा या वाईड म्हणजे अतिरिक्त आलेल्या आहेत. म्हणजे बॅट्समनने फक्त 5 धावा बॅटने केलेल्या आहेत. एवढ्या कमी टार्गेटमध्ये एवढे जास्त अतिरिक्त चेंडू खरंच खूप महागात पडतील. पुन्हा एकदा शॉट आणि तिकडे पतो जागेवर शॉट आलेला आणि निलेश उतेकर पुन्हा माघारी परतताना. इकडे वेगळ्या प्रकारचं सेलिब्रेशन आपल्याला शुभम वाघ याच्याकडनं दिसतंय. आपलं टी शर्ट त्याने वर केलेलं आहे की आम्ही अजून आहोत या मॅच मध्ये. चला सामन्यामध्ये पुन्हा एक रोमांच आलेला आहे. लवकरात लवकर फिल्डिंग सजवावी. अंधार होतोय. बॅटिंग टीमला बॅटिंग करायची आहे आणि पुढचे फलंदाज पुन्हा हे डावखुरे फलंदाज आशय. पाहू पहिल्या मॅच मध्ये हे ओपनिंगला आले होते परंतु त्यानंतर मी यांना बॅटिंग करताना पाहिलं नाही आणि आता यांना फायनल मध्ये चान्स मिळतोय म्हणजे नक्कीच यांना इथे हिरो बनण्याचा चान्स आहे. आता हिरो बनतील का? चांगली अशी कामगिरी करतायत आदित्य भोसले. शुभम वाघ यांनी फिल्डिंग थोडी वेगळी सजवलेली आहे आशयसाठी कारण की आशय यांची बॅटिंग शैली त्यांना माहिती आहे. पुढचा चेंडू घेऊन शुभम वाघ आणि
वाईट चेंडू आणि प्लस चेंडू आलेला आहे इथे 2 धावा. मी म्हणजे तेच म्हणत होतो की शुभम वाघ हे प्रेशर क्रिएट करतायत विकेट घेऊन डॉट करून, परत पुन्हा ते प्रेशर बॅट्समन वरनं काढतायत वाईट टाकून अतिरिक्त धावा देऊन. याच षटकामध्ये मिनिमम त्यांनी 4 वाईट टाकलेले आहेत. आतापर्यंत त्यांची ओव्हर संपायला हवी होती परंतु 4 वाईट मध्ये त्यांनी अतिरिक्त धावा दिलेल्या आहेत. चांगला असा चेंडू आणि हा चेंडू फील्ड करतायत आणि थ्रो थोडा लवकर फील्ड करून थ्रो केला असता कदाचित हा धावबाद झाला असता बॅट्समन. आणि ओव्हर लास्ट 1 बॉल टू गो. स्कोर झालेला आहे 13. अजून 2 षटकं संपलेली नाहीत आणि धाव संख्या 13. एका ठराविक इंटरव्हलवर विकेट्स येत आहेत परंतु धावा काही थांबत नाही आहेत. ह्या धावा अतिरिक्त धावेच्या स्वरूपात निंजास ग्लॅडिएटर संघाला देत आहेत. तर ह्याला कुठेतरी रोख लागली पाहिजे. तर 13 धावा ऑलरेडी झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू घेऊन मयूर शुभम आणि हा निर्धाव चेंडू. याच टप्प्याबद्दल आदित्य त्यांना सांगतायत की हाच बॉल टाकायचा होता, याच बॉल मध्ये आपल्याला मॅच मध्ये परत यायचं आहे. आणि षटक संपलेला आहे. पुढचं षटक घेऊन कोण येत आहे? लवकरात लवकर षटक टाकायला प्लेयरला आणावं आणि मला असं वाटतं की ध्रुवील राठोड हे षटक टाकतायत. चला अंपायर्स सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करत. अंधार होतोय थोडा. प्रत्येक ओव्हर मध्ये जे गोष्टी होत आहेत त्या जरा अवॉइड करा. 18 बॉल 20 ची मॅच आहे आणि चांगली अशी मॅच सुरू आहे. दोन्ही संघ 50-50% या सामन्यामध्ये आपली दावेदारी दाखवतायत. कारण की जरी आव्हान मोठं वाटत नसलं तरी सुद्धा ग्लॅडिएटर संघाचे 4 महत्वाचे खेळाडू हे निंजाज या संघाने परत पाठवलेले आहेत. आणि पुढचा षटक घेऊन येत आहेत ध्रुवील राठोड. सामना करतील आशय. चला ध्रुवील चांगला असा फटका मारलाय फाईन लेगच्या दिशेने. पाहू किती धावा होत आहेत. बॉल तिकडे अडलेला आहे. फिल्डरने पकडलेला आहे आणि 2 धावा घेण्यात यश पण सुद्धा मिळालेला आहे. 2 धावा. चला 2 धावा घेण्यात यश आलेला आहे आशय यांना. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि हा चेंडू कट करायचा होता पॉइंटच्या दिशेने परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालेला नाही आणि अंपायरचा पण सुद्धा काही डिसिजन आलेला नाही. तर एक चांगला चेंडू मी म्हणेन ध्रुवील यांचा. आशय पुन्हा बॅटिंग क्रीजवर. चांगला गॅप मध्ये खाल्ला चेंडू आणि हा झेल होऊ शकत होता. हा झेल होऊ शकत होता. इथे विकेट म्हणजे निर्धाव चेंडू हा लक्षात ठेवावा. पण इथे खरंच हा झेल जर झाला असता तर मी असं म्हणेन की निंजा हा संघ अजून एक स्टेप वर चढला असता त्या ट्रॉफीला घेण्यासाठी. पण परंतु आता 3 चेंडू मध्ये 16 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी बॉल 15 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. आणि हा अतिरिक्त चेंडू वाईट चेंडू. अतिरिक्त चेंडूंचा काउंट वाढतच चाललाय. टोटल 9 चेंडू अतिरिक्त टाकलेले आहेत म्हणजे 9 धावा. म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेशन करा की 16 धावांपैकी 9 धावा या अतिरिक्त आहेत. फक्त 7 धावा या बॅटने आलेल्या आहेत. पुढचा चेंडू घेऊन ध्रुवील.
आणि हा पुन्हा एकदा वाईट. खरंच या मॅच मध्ये जर निंजा या संघाला आव्हान त्यांचं ठेवायचं असेल, विकेट काढल्या तुम्ही, सगळं बरोबर केलं, परंतु 10 अतिरिक्त चेंडू, 10 वाईड्स, 17 रन, 18 झाले, माफ करा 18. पुन्हा एकदा वाईट चेंडू. हाच खेळाडू होता जो या संघाला जिंकवत होता, जो हिरो ठरला होता, परंतु फायनल मध्ये थोडी त्याची वाटचाल विलनच्या दिशेने मला दिसते आहे. कंटिन्यू 3 अवांतर चेंडू इथे ध्रुवील यांनी टाकलेले आणि आता समीकरण बदलून 15 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. आणि हा मारण्याचा प्रयत्न होता हलक्या हाताने खेळण्याचा, परंतु तो प्रयत्न फसलाय आणि कीपरला सुद्धा तो बॉल पकडता आलेला नाही. परंतु निर्धाव असा एक चेंडू आलेला आहे. याच्यावर 4 चेंडू झालेले आहेत या षटकातले आणि धावसंख्या झालेली आहे 19. 14 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता. आणि हा मारण्याचा प्रयत्न होता आणि परत वाईट. हा एक प्रॉब्लेम राहिलेला आहे निंजा या संघाचा. खरंच मी सांगतो, निंजा हा संघ या सामन्यामध्ये आला असता त्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये 3 गडी बाद केले होते महत्वाचे, परंतु 12 वाईट, 18 हो गया, 20 धावांपैकी मध्ये 12 चेंडू वाईड. हा फुलटॉस चेंडू होता, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. अजून एक चेंडू शिल्लक आहे या ओव्हरचा आणि समीकरण बदलून 13 चेंडू 13 धावा. अजूनही सामना दूर गेलेला नाही निंजा या संघाचा. चांगला फटका मारलाय आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण करू शकत होता, परंतु मला असं वाटतं की 2 धावांनी थ्रो झालेला आहे, परंतु थ्रो अंपायर आणि आघाडी बाद. 2 धावा घेण्याची त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी आपली राज प्रीमियर लीग सीझन 2 ही टुर्नामेंट होते आहे. असे आपले सर्वांचे लाडके निखिल दादा गुडेकर यांचं स्टेजवर आगमन झालेलं आहे. नक्कीच एक चुरशीची लढत आपल्याला इथे पाहायला मिळते आहे आणि राज मित्र मंडळ यांच्यातर्फे मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांनी स्थानापन्न व्हावं. आणि शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे, तो खेळ आपण अनुभवावा. 12 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 12, माफ करा, 12 मध्ये 12 धावांची आवश्यकता. यस, मी कमिटीचे जे आपले मेंबर्स आहेत संदेश बांदेकर, भरत यांना आमंत्रित करतो की आपण स्टेजवर यावं आणि जेवढेही आपले संघ मालक आहेत, बाकीच्या 3 टीमचे संघ मालक, त्यांनी सुद्धा स्टेजवर यावं. निवेदित साठे आपण स्टेजवर यावं आणि कल्पेश शेलार यांनाही मी आमंत्रित करेन की त्यांनी सुद्धा स्टेजवर यावं. चला, सामन्याला सुरुवात होते. 12 चेंडू मध्ये 12 धावा. लहान मुलं दिसत आहेत तिकडे, लहान मुलांना कृपा करून थोडं ग्राउंडच्या बाहेर न्यावं. बॉल लागू शकतो. सामना चालू करावा. अंपायर सामना चालू करावा. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. चला, यस, स्वतः प्रथमेश किर्दत संघ मालक एक निर्णायक षटक घेऊन, थोडं मला वाटतं बॉलिंग लाईनअप किंवा याच्यामध्ये थोडी त्यांची थोडी घफलत झाली असावी, म्हणून पुन्हा एकदा बॉलिंग रनअप चुकला असावा. पुन्हा एकदा सज्ज प्रथमेश किर्दत सामना करतील आशय.
मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू हळूहळू प्रेशर बनवताना प्रथमेश किर्दत 11 चेंडू 12 धावा. नक्कीच बाबू शेलार यांनी त्याला सल्ला दिला असेल की मारण्याची काहीच गरज नाहीये, सिंगल डबल मध्ये आपण मॅच जिंकतोय, तर त्या पद्धतीने तुझा खेळ दाखव. त्याच पद्धतीने आणि पुन्हा एक कॅच झाली असती, परंतु बॉल हा गॅप मध्ये पडला आणि आता समीकरण बदलून होत आहे. 10 चेंडू 11 धावा आणि बॅटिंग वर आहेत बाबू शेलार. गेल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच, जे सेमीफायनलचे मॅन ऑफ द मॅच होते, बाबू शेलार आपण पाहत आहोत स्ट्राईक वर आणि 10 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. पाहू मोठा फटका मारून मॅच संपवतायत की कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट करून सिंगल डबलने मॅच संपवतायत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि ते पाहू आणि खराब थ्रो प्रमोद सगळे याच्याकडनं. ही एक विकेट गेली असती, एक नवीन फलंदाज बॅटिंगला आला असता, निर्धाव चेंडू गेला असता. परंतु 9 बॉल 10 धावा. इथे स्तुती करावी लागेल प्रथमेश किर्दत यांची की एवढ्या प्रेशरच्या मॅच मध्ये ते एक चांगलं षटक टाकतायत, रन्स देत नाहीयेत, परंतु फिल्डर यांच्या चुकीमुळे रन्स चालले आहेत. तर नक्की चांगली बॉलिंग करताना प्रथमेश किर्दत. आता पुन्हा एकदा आशय, चांगला फटका कव्हर लॉंग ऑफच्या दिशेने, एक धाव घेऊन पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न, पाहू काय होत आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. हा सिंगल रन होता. मला वाटतं की श्रीपाद थोडे लेट झाले बॉलवर यायला आणि त्याचाच फायदा ह्या दोन्ही बॅट्समनने घेतला. आठ बॉल 8. शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच जाते का? फायनल आपल्याला दिसते इथे. राज मित्र मंडळ प्रीमियर लीग सीझन 2 2025. अरे आणि व्हेरी गुड बॉल आणि हा बॉल डेलिब्रेट झालाय. बाय द वे हा बॉल डेलिब्रेट आहे आणि निर्धाव असा चेंडू. चांगली अशी गोलंदाजी प्रथमेश यांच्या मार्फत आपल्याला दिसते. आतापर्यंत 5 धावा यांनी दिलेल्या आहेत. 7 बॉल 8. पुन्हा एकदा चांगला चेंडू. फक्त 4 धावा दिलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा निंजा या संघाला त्यांनी जिवंत ठेवलेला आहे या सामन्यामध्ये. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 8 धावा. आणि आता पाहू की शेवटचा षटक घेऊन कोण येत आहे. आणि मला इथे दिसतंय आदित्य भोसले इशारा करतायत तेजस घाग यांच्याकडे की कोण ओव्हर टाकणार. आदित्य भोसले स्वतःही ओव्हर टाकू शकतात. 6 बॉल 8. प्लीज शाखेच्या इथे जे आहेत प्लीज, शेवटची मॅच आहे, एकाचे 2 रन होऊ शकतात. 6 बॉल 8 रन हवेत. तर सगळ्यांना विनंती आहे की आपण त्या गेटच्या पलीकडे जावं. सनी तिकडे जे प्लेयर्स आहेत त्यांना जर शेवटची मॅच आहे 6 बॉल 8 ची, एकाचे 2 रन होऊ शकतात. तर कृपा करून आपण आपल्या सर्वांच्या टुर्नामेंट होतात, आपण सर्वांनी एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. चला शेवटचा षटक घेऊन तेजस घाग. 6 चेंडू 8 धावा. बाबू शेलार यांच्यावर सुद्धा दडपण असेल की सिंगल डबल मध्ये ही मॅच संपवायची की मोठा फटका मारून एकदाच संपवायची. पण मोठा फटका मारल्यावर झेल झाला तर काय. तर या सर्व गोष्टी बाबू शेलार यांच्या डोक्यात चालू असतील सध्या. 6 बॉल 8 धावा. फायनल शेवटचा षटक. या आरपीएल सीझन 2 टुर्नामेंटचा शेवटचा षटक घेऊन येत आहेत तेजस घाग. मोठा फटका आणि हा बॉल उडालेला आहे आणि
बाउंड्री लाईन वर झेल घेतलेली आहे. सोहम सोहम सोहम. आणि इथे आपण पाहत आहात राज निंजा याचे सपोर्टर इथे रडताना आपण पाहत आहात. आउट आहे, आउट आहे. इथे कमिटी बसलेली आहे. कॅमेरा पॅन करावा जरा त्या खेळाडूवर. तो खेळाडू रडतोय. एक राज निंजाचा सपोर्टर इथे आपल्याला इमोशनल झालेला दिसतोय. एक चांगली मॅच, एक चांगला कमबॅक करताना राज निंजा आणि एक उत्कृष्ट कॅच सोहम यांची. वेल डन सोहम. सर्वांनी सोहमसाठी टाळ्या वाजवत. एक महत्वाची कॅच घेतली आहे सोहमने. एक अटीतटीचा सामना, जसं मी म्हटलं होतं की हा फायनलचा सामना आहे. आणि नाही एक सेकंड इकडे सगळे होते आपले कमिटीवाले. इकडे कोणाच्या विरुद्ध नाहीये. जडी आहे. एक सेकंड नाही धन्यवाद यश. थँक्यू प्रसाद. चला 5 चेंडू 8 धावा आणि स्ट्राईक वर आहेत समीर येलवे. हे सुद्धा एक मोठे खेळाडू. प्लीज मी विनंती करतो सगळ्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक उत्कृष्ट कॅच सोहम यांच्याकडनं. आणि समीर येलवे हे सुद्धा एक चांगले बॅटर. आणि हा पुन्हा निर्धाव चेंडू. प्रेशर राज ग्लॅडिएटर या संघावर. 4 चेंडू 8 धावा. मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल तर नक्की तुम्ही हा सामना पाहिला पाहिजे. राज निंजा कमबॅक करताना आपल्याला दिसतंय. हलका चेंडू आणि अजून एक डॉट धाव. तेजस घाग इकडे पूर्णपणे आपल्या क्रिकेटचा एक्सपिरियन्स दाखवत आला. परंतु 3 चेंडू 8 धावा. समीकरण किती पटकन बदललं बघा एका कॅच मध्ये. 3 चेंडू 8 धावा. आणि थोडं आता इथे माफ. पुन्हा एकदा आणि ही विकेट इथे गेलेली आहे. आणि आशय इथे आउट झालेले आहेत. 2 चेंडू 8 धावा. हातातला घास ज्याला आपण म्हणतो जे काढून घेतात अशी परिस्थिती राज ग्लॅडिएटर या संघाची इथे झाली आहे. एका वेळेला 99% आणि 1% असा सामन्याची प्रोबॅबिलिटी होती. 99% वर्चस्व ग्लॅडिएटर या संघाचं होतं. परंतु शेवटच्या आणि मी असं सांगेन की निर्णायक षटक जे होतं ते प्रथमेश किर्दत यांचं होतं, ज्यांनी 4 धावा दिल्या त्यांच्या षटकामध्ये. आणि शेवटचे 2 चेंडू पुन्हा एकदा. आणि हा वाईड चेंडू दिलेला आहे पंचांनी. अंपायर डिसिजन वाईड चेंडू. कृपया वाद घालून. 2 चेंडू 7 धावा. चला लवकर. ध्रुवेल बाउंड्री लाईनवर टाइमपास करू नका. चला 2 चेंडू 7 धावा. समीकरण बघा. 5 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. 4 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका. आणि हा फटका जिमला लागून आणि हा थ्रो केलेला आहे. पाहू काय होत आहे. आणि आघाडी बाद. आता समीकरण आहे 1 चेंडू 6 धावा. नक्कीच सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्यात निंजा या संघासाठी. कमबॅक जो केलेला आहे निंजा या संघाने, एक अविश्वसनीय कमबॅक ज्याला आपण म्हणतो तसा कमबॅक झालेला आहे. आताच 2 दिवसापूर्वी एक IPLचा सुद्धा असाच एक सामना झाला होता ज्याच्यामध्ये एक टीम 100च्या आतमध्ये ऑल आउट झाली, पण दुसऱ्या टीमने सुद्धा त्यांना 100च्या आतमध्ये ऑल आउट करून मॅच काढली. तशाच प्रकारचा काही सामना. आणि आता बॅटिंगला येत आहेत खुद्द लेजंड ऑफ राज ग्लॅडिएटर भरत मोरे. आणि 1 बॉल 6चा सामना आहे.
पाहू भरत काही जादू करू शकतात का? नक्कीच राज निंजा या संघाने जो कमबॅक केलेला आहे, इथे खूप मोठा असा कमबॅक केलेला आहे आणि ही जी विक्ट्री असेल ही सर्वांना आठवणारी अविस्मरणीय असेल. शेवटचा चेंडू आणि हा फटका मारलेला आहे आणि विजेता संघ ठरलेला आहे राज निंजा.